टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ झालेली आहे। गेल्या मे महिन्यापासून तर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे द्राक्ष बागेचं खूप मोठेपणावर नुकसान झालं आहे। कारण ही जी अवस्था असते सूक्ष्म घडनिर्मितीची अवस्था असते आणि रोजचा पाऊस आल्यामुळे बागेवर करपा आणि बुरशीजन्य बुरशी या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी लागते। त्यामुळे आमचा अतिरिक्त खर्च वाढलेला आहे। जो करपा बुरशी हा जो रोग आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसत होता, तो आत्ताच या ठिकाणी येतो आहे। म्हणजे आमच्या द्राक्ष बागेचा खर्च आजच वाढत चाललेला आहे आणि ह्यावेळेस जर चांगल्या प्रकारे जर सूक्ष्म घडनिर्मिती झाली नाही तर याचा परिणाम येणाऱ्या नवीन हंगामावर त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याचा अतिरिक्त खर्च करून ती सूक्ष्म घडनिर्मिती करण्याचा प्रयत्न करावा लागतो आहे। तर माझी सरकारला विनंती आहे का द्राक्ष बागेचा पूर्ण सीझन काढण्यासाठी 1 एकरासाठी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येतो आहे। तर या ठिकाणी एकरी 50,000 जरी आत्ता मदत दिली तर तेवढा शेतकऱ्याला त्या ठिकाणी हातभार लागू शकतो, ही माझी कळकळीची विनंती आहे। गेल्या मे महिन्यामध्ये सलग 22 दिवस पाऊस पडला, बेमोसमी पाऊस पडला आणि मुसळधार पाऊस झाला। गेल्या साधारणतः माझ्या माहितीनुसार 25-26 वर्षात हा सलग पाऊस पडण्याचा पहिला कालावधी आणि हा जो कालावधी असतो मे महिन्याचा, हा द्राक्ष बागेची खरड छाटणीचा कालावधी असतो। त्या काळामध्ये काडी पक्व करण्याचा कालावधी असतो, काडीत गर्भधारणा होण्यासाठी औषधं मारण्याचा कालावधी असतो। परंतु या सलग पडणाऱ्या पावसामुळं द्राक्ष बागेवर कवळ्या फुटू करपा आला आणि त्या करप्यामुळं आता गर्भधारणेवर त्याचा परिणाम होणार आहे। गर्भधारणेसाठी जे औषधं मारायचा कालावधी होतो त्या कालावधीत औषधं बुरशीनाशक कीटकनाशकं मारावं लागले आणि सीजनप्रमाणे पाऊस झाल्यामुळं ट्रॅक्टर चालवावं लागले, चिखल झाला आणि अचानक खर्च वाढला। ह्यामुळं भविष्यामध्ये काडी पक्व होण्यास आणि गर्भधारणा कमी होईल असे अंदाज वाटतोय शेतकऱ्यांची। परंतु पूर्ण नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात द्राक्ष पट्ट्यात हा पाऊस झाल्याने याचा गर्भधारणेवर परिणाम होईल आणि पुढे भविष्यात माल निघण्यावर याचा परिणाम होणार आहे। कारण की आपण पाहू शकतो की मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सतत 22 ते 23 दिवस मुसळधार पाऊस जो आहे तर तो कोसळल्यामुळे थेट आता याचा परिणाम जो आहे तर तो द्राक्ष बागेवर पाहायला मिळत आहेत। कारण की द्राक्षांच्या ज्या जमिनीतल्या मुळ्या आहेत तर त्या चोकअप झालेल्या आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी आता या फांटीवर मुळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचबरोबर या पावसामुळे थेट आता करपा रोग असेल किंवा बुरशीनाशक जो काही रोग असेल तर असे रोगाचा जो आहे तर तो प्रादुर्भाव होत आहेत। त्याच्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याच्यावर औषध फवारणीचा अतिरिक्त खर्च जो आहे तर तो करावा लागत आहेत आणि कुठंतरी हा जो रोग आहे तर हा ऑक्टोबर महिन्यात पडत असतो, मात्र तो आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार झालेल्या पावसामुळे जो आहे तर तो पडायला लागला आहे आणि त्याच्यामुळं द्राक्ष उत्पादकांवर अतिरिक्त खर्चाची वेळ आलेली आहे। आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीसुद्धा जो काही पाऊस झाला होता अवकाळी पाऊस तर त्याचासुद्धा द्राक्ष बागेवर परिणाम झाला होता आणि द्राक्षाचं उत्पादन घटलं होतं। त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा आता ह्या जे काही याच्यावर रोग पडलेला आहेत तर त्याच्यामुळे द्राक्षाचं उत्पादन कुठंतरी घटण्याची शक्यता जी आहे तर द्राक्ष उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक।